सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्याधिकारी असणाऱ्या डॉक्टर युवतीने काल भाऊबीजेच्या संध्याकाळी आत्महत्या केली। आत्महत्या करत असताना स्वतःच्या हातावर त्यांनी जो संदेश लिहिलेला आहे त्याच्यामध्ये फलटण ग्रामीण रुग्णालयाचे उपनिरीक्षक गोपाळ बडदे आणि त्याच्या घरात राहत होत्या त्या घरा मालकाचा मुलगा प्रशांत बनकर यांच्यावरती त्यांनी ठपका ठेवलेला आहे। प्रशांत बनकर याच्या मानसिक छळाला आणि बडदे यांच्या प्रशासकीय छळाला आणि लैंगिक छळाला कंटाळून मी आत्महत्या करत आहे असं त्यांनी नमूद केलेलं आहे। 3 महिन्यापूर्वी झालेल्या एका प्रशासकीय कामकाजाच्या संदर्भातल्या वादामुळे अंतर्गत चौकशी सुरू होती। त्याला स्वतःच्या हाताने त्यांनी जो अर्ज लिहिलेला आहे त्याच्यामध्ये माझ्यावर अन्याय होत आहे आणि तो दूर न झाल्यास मला आत्महत्या करावी लागेल असं नमूद केलेलं असताना देखील त्यांचा तक्रारी अर्ज गंभीरतापूर्वक घेतला गेला नाही। त्यामुळे स्वतःच्या जीवनाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असं दिसतं आहे। याबाबत राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री यांनी निलंबनाचे संबंधितांचे आदेश दिलेले आहेत, अटक करण्याचे आदेश दिलेले आहेत। ही चांगलीच गोष्ट आहे, परंतु हीच गोष्ट संवेदनशीलपणे त्या मुलीच्या जिवंत असताना तिचा तक्रारी अर्ज हाताळला गेला असता तर आज तिला जीव गमवावा लागला नसता। पॉश समिती प्रशासनाच्या आणि पोलीस यंत्रणेच्या दबावाखाली काम करत असावी असं या ठिकाणी दिसत आहे आणि म्हणून हे संपूर्ण गृहमंत्रालयाचं अपयश आहे। प्रशासनात काम करणाऱ्या एका महिला अधिकारीला कामाच्या ठिकाणी होणाऱ्या कामाच्या बाबतीतल्या दबावामुळे आणि लैंगिक अत्याचारामुळे सातारा जिल्ह्यात जिथे सावित्रीबाईंचं जन्मगाव आहे तिथे आपल्या जीवनाला कंटाळून आत्महत्या करावी लागावी ही अत्यंतिक लाजिरवाणी गोष्ट आहे आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व पॉश समितीचा कामकाजाचा तिथे तक्रार दाखल असलेल्या त्या तक्रारींचा तातडीनं आढावा घेतला गेला पाहिजे आणि पॉश समितीच्या सर्व सदस्यांना पॉश समितीमागचं म्हणजेच लैंगिक कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक अत्याचार प्रतिबंध जी समिती आहे त्याच्या गंभीरतेबाबत जाणीव देण्यात यावी अशी मागणी आम्ही करत आहोत। लेक लाडकी अभियानाच्या वतीने ह्या संपूर्ण घटनेचा आरोग्य विभागाचा, पोलीस प्रशासनाचा आणि उपजिल्हा रुग्णालयातील त्या पॉश समितीचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतोय। पॉश समितीने ह्या सगळ्याची तातडीने नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामे दिले पाहिजेत। पॉश समितीच्या कामकाजाची स्वतंत्रपणे चौकशी झाली पाहिजे अशी आम्ही मागणी करीत आहोत। या संपूर्ण प्रकरणामध्ये संबंधित अधिकाऱ्याला जामीन मिळता कामा नये, तातडीने याचं कामकाज झालं पाहिजे आणि संबंधिताला शिक्षा मिळाली पाहिजे। यासाठी आम्ही